क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याची आपण सुरुवातीला एक पहिली मेथड पाहिली होती, आपण फॅक्टरायझेशन मेथड. आपल्याला दुसरी मेथड जी दिलेली आहे पुस्तकामध्ये ती कॉम्प्युटिंग स्क्वेअर मेथड आहे, परंतु ती आपल्याला काय केली आहे सिलेबसमधून या वर्षी पुरते काय केली आहे ती वगळण्यात आलेली आहे. सिलेबस जो 25% कमी केलेला आहे शासनाने, त्यामध्ये आपल्याला कॉम्प्युटिंग स्क्वेअर मेथड ही जी आहे ती कॉम्प्युटिंग स्क्वेअर मेथड जी आहे ती आपल्याला ही कमी केलेली आहे मेथड. मग आपण जे आहे ती पुढची मेथड पाहतोय. फॉर्म्युला कशाचा पाहिजे आपल्याला फॉर सॉल्विंग अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याला फॉर्म्युला शोधायचा आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, वी नो द जनरल फॉर्म ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज ax² + bx + c = 0. वी सॉल्व धिस इक्वेशन बाय कॉम्प्युटिंग स्क्वेअर. आपल्याला जरी ती वगळण्यात आलेली असेल तरी आपल्याला तो फॉर्म्युला जो शोधायचा आहे तो आपण हे इक्वेशन जर आपण कॉम्प्युटिंग स्क्वेअर मेथडने जर सोडवलं तर आपल्याला जे सोल्युशन मिळणार आहे आपल्याला तेव्हा आपला फॉर्म्युला असणार आहे. म्हणून आपण हे इक्वेशन जे आहे ते आपण कॉम्प्युटिंग स्क्वेअर मेथडने सोडवतोय. वी गेट द फॉर्म्युला फॉर सॉल्विंग द क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग आपल्याला काय मिळणार आहे, हे इक्वेशन जर आपण सॉल्व्ह केलं कॉम्प्युटिंग स्क्वेअर मेथडने जे येणारं सोल्युशन जे असणार येणारा आन्सर जे असणार आहे तो काय आपला तो आपला फॉर्म्युला आहे. आपण कसं सोडवतोय समजून घ्या. ax² + bx + c = 0 हे जे आहे आता जनरल फॉर्म ऑफ द इक्वेशन घेतलं आपण. We take constant term into another side. Means we get ax² + bx is equal to -a + ca. कॉन्स्टंट आपण या बाजूला -c. आपल्याला कॉम्प्युटिंग स्क्वेअर मेथड एक्झाम्पल सोडवायचं असेल तर x² ला कोइफिशियंट हा 1 असणं आवश्यक असतं. 1च कोइफिशियंट पाहिजे, दुसरा चालत नाही. दुसरा असेल तर आपल्याला काय करतो डिवाइड करतो. आपल्याला लक्षात येत आहे x² ला कोइफिशियंट a इथं, म्हणून काय केलं आपण डिवाइड बाय a. a ने डिवाइड केलं काय होईल, a कॅन्सल होईल, ती x² राहील प्लस b अपॉन a ने डिवाइड करतोय आपण, व्हेरिएबल x आहे इज इक्वल टू -c अपॉन a. तर आपल्याला काय करायचं आहे इथं आपल्याला जे आहे ह्या दोन टर्म्स आपल्याला दिसत आहेत. आपल्याला तिसरी टर्म इथे ऍड या पद्धतीने करायची की जो आहे तो हा कम्प्लीट स्क्वेअर झाला पाहिजे. आपण त्याच्यासाठी एक आपण फॉर्म्युला वापरतोय. थर्ड टर्म कशी काढली आपण, थर्ड टर्म इज इक्वल टू 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर. आपण थर्ड टर्म शोधतोय. आपण हा फॉर्म्युला आहे त्याचा थर्ड टर्म शोधण्याचा. 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ x म्हणजे b अपॉन a ब्रॅकेट स्क्वेअर. हे 1 इंटू b b होईल, 2 इंटू a 2a ब्रॅकेट स्क्वेअर, b चा स्क्वेअर b स्क्वेअर आणि 2a चा स्क्वेअर काय होईल 4a स्क्वेअर होईल. आता आपली ही जी आहे थर्ड टर्म मिळालेली आहे, ही आपल्याला ही ऍड करायची इथं. तर ऍडिंग बोथ साइड्स b² अपॉन 4a स्क्वेअर इन इक्वेशन 1. हे इक्वेशन 1 जे आहे त्यामध्ये आपण दोन्ही साइडला जे आहे ती थर्ड टर्म जी आहे ती ऍड करतोय. ऍडिंग बोथ साइड्स x² + b अपॉन ax प्लस b² अपॉन 4a स्क्वेअर इज इक्वल टू -c अपॉन a प्लस b² अपॉन 4a स्क्वेअर. आता ही आपण ज्या पहिल्या तीन टर्म थर्ड टर्म जी ऍड केली त्यामुळे हा आपल्याला कम्प्लीट स्क्वेअर मिळाला आहे. मग एखादी टर्म जी आहे किंवा एखादी आपल्याला ही दिलेली असेल ती कम्प्लीट स्क्वेअर असेल तर त्या कशाचा स्क्वेअर आहे हे जर आपल्याला पाहायचं असेल तर आपण इयत्ता 7वी ला पाहिलं आहे. एक्झाम स्टँडर्ड 7 मध्ये पाहिलं होतं आपण. काय पाहिलं होतं, कसं शोधायचं ते, वी टेक द स्क्वेअर रूट ऑफ x² दॅट इज x. We take the sign of the middle term that is positive and we take the square root of the last term. b² चा square root b येईल, 4a चा square root 2a येईल is equal to. आपण सिम्प्लिफाय करतोय. इथं डिनॉमिनेटर a आहे, इथं डिनॉमिनेटर 4a स्क्वेअर आहे. आपण डिनॉमिनेटर इक्वल करून घेऊ. डिनॉमिनेटर इक्वल करायचे असेल तर आपल्याला a ला 4a ने जर मल्टिप्लाय केला आपण तर 4a स्क्वेअर मिळेल. मग आपण इथं 4a ने मल्टिप्लाय केले डिनॉमिनेटरला आणि न्यूमरेटरला -c ला आपण काय करतोय 4a ने मल्टिप्लाय करतोय प्लस b² अपॉन 4a स्क्वेअर. x प्लस b अपॉन 2a ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल -c इंटू 4a -4ac प्लस b स्क्वेअर आणि 4a स्क्वेअर जो आहे तो डिनॉमिनेटर काय झाला आता सेम झालाय. इथं 4a इंटू a 4a स्क्वेअर होईल, इथंही 4a स्क्वेअर आहे. डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे डिनॉमिनेटर 4a स्क्वेअर घेतला आणि न्यूमरेटरची काय होईल ऍडिशन -4ac प्लस b स्क्वेअर. तर आपण काय केलं, हे ज्या टर्म आहेत -4ac प्लस b स्क्वेअर त्याचा क्रम बदलून घेतला आपण. b स्क्वेअर -4ac अपॉन 4a स्क्वेअर टेकिंग स्क्वेअर रूट. आता आपण स्क्वेअर रूट घेतोय. आता we take the square root of x plus b upon 2a bracket square. what is the square root x plus b upon 2a म्हणजे स्क्वेअर जो आहे तो निघून जाईल आणि हे ह्याचं स्क्वेअर रूट असणार आहे. याचं स्क्वेअर रूट घेताना व्यवस्थित घ्यायचं. b² -4ac हे एक टर्म आहे आणि ह्या टर्मचं स्क्वेअर रूट आपल्याला काय करावं लागेल, b² -4ac b² चं स्क्वेअर रूट निघलं असतं फक्त b, परंतु ही b² -4ac एकच टर्म समजायची आणि एकच टर्म आहे ती आणि ती b² -4ac आहे त्याचा स्क्वेअर रूट काढायचा आपल्याला. b² -4ac ची स्क्वेअर रूट काय होईल
प्लस ऑर मायनस आपण दोन स्क्वेअर रूट घेत असतो, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. बी स्क्वेअर मायनस 4ac ते स्क्वेअर रूट मध्ये घेतले आपण आणि 4a स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय होईल, 4चा स्क्वेअर रूट 2, a चा स्क्वेअर रूट a होईल. देन x इज इक्वल टू b अपॉन 2a जे आहे आपली x ची व्हॅल्यू काढायची, सोल्युशन काढायचं आपल्याला, x ची व्हॅल्यू काढायची. b अपॉन 2a आपण काय केलं अदर साइडला घेतलंय, प्लस b अपॉन 2a होतं म्हणून हे मायनस b अपॉन 2a होईल, प्लस ऑर मायनस b स्क्वेअर स्क्वेअर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. आता डिनॉमिनेटर जो आहे तो सेम आहे 2a, therefore we take the denominator here 2a and what is we have written here, x is equal to minus b plus or minus square root of b square minus 4ac upon 2a. We have to use this formula for solving the quadratic equation. हा जो आहे तो हा आपण फॉर्म्युला शोधलाय त्यासाठी. क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे ते आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल तर आपण या फॉर्म्युला सहाय्याने आपण काय करणार आहेत ते सोडवणार आहेत. म्हणजे हा फॉर्म्युला महत्त्वाचा आपल्याला हे आपल्याला बघायचं होतं. देन वी गेट द फॉर्म्युला फॉर सॉल्विंग द क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे हे जे आहे आपलं काय असणार आहे, फॉर्म्युला असणार आहे x इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. पूर्ण जे आहे फॉर्म्युला जो आहे तो काय आहे, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 चे कोइफिशिएंट आहेत a b c. पूर्ण जे आहे हे इथं आपल्याला बाजूला लक्षात येईल, b आहे इथं, b स्क्वेअर आहे इथं, 4 आहे a c a म्हणजे काय सगळे कोइफिशिएंट आहेत. आणि x ने काय म्हणतात आपल्याला त्या काय मिळत असतं, आपल्याला सोल्युशन मिळत असतं. आपण एकदा प्लस एकदा मायनस, देयरफॉर व्हाट वी गेट, x इज इक्वल टू मायनस b प्लस स्क्वेअर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a और x इज इक्वल टू मायनस b मायनस स्क्वेअर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. these are the solution, two solution we get. these values are denoted by alpha and beta. ह्या व्हॅल्यू ज्या आहेत त्यातले आपण एक अल्फा घेतो दुसरी बीटा घेतो. देयरफॉर दिस इज द अल्फा minus b plus square root of b square minus 4ac upon 2a and beta is minus b minus square root of b square minus 4ac upon 2a. आता ह्याच्यामधला प्रत्येक वेळा हेच अल्फा हेच बीटा असेल असं नाही. अल्फा हे मायनस बी प्लस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a असू शकतं आणि अल्फा जे आहे ते मायनस बी मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a हे घेत आहे. तर मग ते कशावर ठरवायचं, जर या प्लस साइन असेल इथं तर अल्फा इज ग्रेटर दॅन बीटा अँड हिअर इफ वी टेक अल्फा इज निगेटिव्ह देन अल्फा इज लेस दॅन बीटा. म्हणजे अल्फा जर मोठा असेल, अल्फा आणि बीटा हे दोन रूट असणार आहेत, एक लहान असणार एक मोठा असणार आहे. अल्फा जर मोठा असेल, अल्फा इज ग्रेटर दॅन बीटा, त्यावेळेस काय असणार आहे, अल्फाची फॉर्म्युला जो असणार आहे तो असणार आहे हा असणार आहे. आणि अल्फा ज्यावेळेस बीटापेक्षा लेस असेल, कमी असेल, लहान असेल, अल्फा इज लेस दॅन बीटा, देन व्हॉट इज द अल्फा हिअर, मायनस बी मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. एक जर अल्फा असेल तर दुसरं रूट जे आहे ते बीटा असणार आहे. पण आपल्याला काय करायचं आहे, हा जो आहे हा फॉर्म्युला आपण वापरणार आहे कशासाठी, क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी. फॉर्म्युला मेथड जो आपल्याला वापरायचा आहे फॉर्म्युला तो हा फॉर्म्युला आहे. x इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस बी स्क्वेअर स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. आणि आपल्याला काय केलं आहे, आता दोनच मेथड आहेत आपल्या. पहिली एक फॅक्टरायझेशन मेथड आणि दुसरी जी आहे ती फॉर्म्युला मेथड ही आहे. त्यातली कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड जी आहे ती काय केली, सिलेबस मधून वगळलेली आहे. आपल्याला उदाहरण सोडण्यासाठी फक्त हा फॉर्म्युला वापरायचा आहे. ते आपण उदाहरण बघू पुढच्या.